आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नागपूर जिल्हा परिषद आणि दिव्यांग मुलांसाठी कार्यरत शाळांतर्फे रॅलीचं आयोजन. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दाखवला हिरवा झेंडा. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीनं दिव्यांग सक्षमीकरणासाठी जनजागृती रॅलीचं आयोजन. बुलढाणा इथं नगरपालिका निवडणुकीदरम्यान बोगस मतदान केल्याप्रकरणी 3 जणांविरुद्ध तर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 2 विरुद्ध गुन्हा दाखल. गडचिरोली जिल्ह्यात इंजेवरी इथं शेतात काम करत असताना वाघानं झडप घातल्यानं महिलेचा मृत्यू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाघाचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. आणि बीड जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं महिनाभरापासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे. 2775 रुपये टन भाव देण्यास कारखानदारांची मान्यता.